देवस्थानांच्या जमिनींसंदर्भातील प्रस्तावित निर्मूलन कायदा सध्या स्थगित करण्यात आला असून नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानांना मिळालेल्या सुमारे 5.5 लाख हेक्टर जमिनींपैकी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. अनेक देवस्थानांना त्यांच्या जमिनींचा वापर करता येत नसल्याने त्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे. जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे 15 प्रतिनिधी असणाऱ्या देवस्थानचे महसूल मंत्री नियुक्त करेल असं त्या ठिकाणी प्रतिनिधी असणार आहे. जे प्रतिनिधी मला अर्ज करतील त्यावर ज्यांना देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याचा अभ्यास आहे, काही ॲडव्होकेट्स आहेत जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात लढलेले आहेत, याचाही आम्ही विचार करणार आहेत. कारण कायदा तयार करताना उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाचे देवस्थान इनाम जमिनीकरता ज्यांनी केसेस लढल्या आहेत त्यांनाही घ्यावं लागेल आणि त्यामुळे त्यांना आम्ही घेणार आहे. मी नियुक्त करेल ते लोक राहणार आहेत. प्रारूप कायद्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप प्राप्त झाल्यामुळे सरकारने हा कायदा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाचे सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समिती स्थापन केली जाणार असून त्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपसचिव तसेच देवस्थान प्रतिनिधींचा समावेश असेल. 15 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार असून 15 सप्टेंबरपर्यंत नव्या कायद्याचा मसुदा तयार केला जाईल. डिसेंबर अधिवेशनात देवस्थानांना बळकटी देणारा नवीन कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी माहूर असेल, सातारा असेल, या ठिकाणी हजारो एकर जमिनीवर सातबाऱ्यावरती देवस्थानांची नावं आहे. शेतकरी अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या वाहत आहे. या प्रकरणांमध्ये काय होणार आहे? मी तेच सांगितलं. या कायद्याचा उद्देश असा होता की ज्या जमिनी 100 वर्ष 200 वर्ष देवस्थानाच्या ताब्यात नाही आहे, त्या वहिवाटीत आहे, कुळामध्ये लागलेल्या आहे, त्याचा एक काहीतरी वेगळा निर्णय करावा लागेल. कारण त्या जमिनी आता वापस करू शकत नाही. 100 वर्ष झाले आहेत, वेगवेगळे हक्क प्रस्थापित झाले आहेत, हितसंबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकरता वेगळी कलम आणावी लागेल आणि ज्या देवस्थानाला सरसकट मिळू शकतात त्या सरसकट घ्याव्या लागतील. ज्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने, हायकोर्टच्या निकालाने ज्या जमिनी प्रायव्हेट लोकांकडे गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल काहीतरी देवस्थानाला मिळावं, काहीतरी शहर देवस्थानाला मिळावा, एक विन विन सिच्युएशन तयार व्हावी असाही विचार आम्ही करणार आहोत. तशा त्या गेल्या आहेत, त्या परत मिळणं कठीण आहे कायद्याने आणि त्यामुळे असा एक कायदा महाराष्ट्र असावा जो देवस्थानचे हक्क या ठिकाणी अबाधित ठेवणारा असावा. याला जोडून एक प्रश्न असा आहे, या जमिनी देवस्थानाला मिळाल्यानंतर मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, यापूर्वी सरकारची योजना आहे मागेल त्या देवस्थानाला मेडिकल कॉलेज आपण देतो. पुण्याला दिलं आहे, शेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या जमिनी परत मिळाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, इन्स्टिट्यूट, टेक्निकल एज्युकेशन अशा संस्था उभारण्याला मदत मिळेल देवस्थानाला. 100% देवस्थानच्या जमिनी आज ज्या या ठिकाणी अतिक्रमित आहेत आणि या अतिक्रमित जमिनी आज देवस्थानाला वापरता येत नाही. आज असा कुठलाही कायदा नाही. जसं वक्फ बोर्डमध्ये कायदा आहे, जर वक्फच्या जमिनी असतील तर सरकार त्या जमिनीचं अतिक्रमण काढून वक्फला देतं. देवस्थानचा कायदाच नाही आहे आणि त्यामुळे हा एक कायदा आणावा लागेल ज्या कायद्याने सरकार देवस्थानचे अतिक्रमण काढून देवस्थानाला जमीन देतील. आज या ठिकाणी महत्वाचं आहे की आपल्याला काही करून देवस्थान इनाम जमिनीचा कायदा करून देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे आणि देवस्थानाला मजबूत करणे आणि ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे निकाल आहेत त्या निकालाचे आधार घेऊन प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेल्या आहेत देवस्थानच्या, त्याबद्दलही वेगळा विचार सरकार करणार आहे. यावेळी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शिवरायांच्या प्रेरणेने लोकाभिमुख काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेकानिमित्त मी मानाचा मुजरा करतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. खरं तर शिवराज्य दिवस हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लोकाभिमुख, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार आणि पारदर्शी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी
संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि आजच्या राज्याभिषेक दिनानिमित्त या अभियानाला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून 50 लाख परिवारांना या ठिकाणी विविध योजना 55 योजनेच्या माध्यमातून महसूल खात्याने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही लाभ पोहोचवलेला आहे. यावर्षीचा आम्ही जो राज्याभिषेक दिन साजरा करतोय 50 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनांचा सरकारी योजनेचा लाभ देऊन या ठिकाणी पूर्ण करतो आहे. मी या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी आमच्या दोन्ही सरकारचं डबल इंजिन सरकारचं या ठिकाणी जे काम आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सुरू आहे आणि आजचा राज्याभिषेक दिन सुद्धा आमच्याकरता सुशासनाचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रेरणेचा आहे. यातूनच प्रेरणा घेऊन आमचं राज्य सरकार पुढे जाईल. विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना पेट्रोल डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक टाळण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी नमूद केले. पण 700 मतापैकी 500 मतं भाजप जवळ आहे, कशी निवडणूक देणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसने करावा, टीका टिप्पणी बंद करावी. संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीका टिप्पणी बंद करावी. वस्तुस्थिती ही आहे की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही. मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो. तर नवनीत राणा यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीबाबत निर्णय त्यांनाच घ्यायचा असल्याचे सांगितले. नवनीत राणासाठी राष्ट्रवादीकडून राज्यसभेची सीट मागण्याची हालचाली सुरू झालेल्या आहे. काल त्यांनी भेट सुद्धा घेतलेली आहे. काय सांगता? नाही, मला वाटतं की यामध्ये नवनीत राणाजी जो निर्णय घेतील तो शेवटी त्यांचा निर्णय आहे आणि त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतला तर आमचं काही मत नाही. मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या सवलतींबाबत कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण करून 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याचा दावा त्यांनी केला. सरकारनं जो GR काढलेला आहे, ज्यामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणे सगळ्या सोयी सुविधा मिळणार, त्यावर ओबीसी नेत्यांनी हरकत घेतलेली आहे. त्यात काही सुविधा मराठ्यांना मिळतात ज्या ओबीसींना मिळत नाही. त्यांचं म्हणणं आहे की सारख्या सुविधा सर्वांना मिळाला. मी नक्कीच त्याच्यामध्ये ओबीसी कॅबिनेट सब कमिटीची बैठक घेऊन त्या निर्णयाचा अभ्यास करील. मराठा समाजाच्या ताटात मराठा समाजाच्या ताटातलं काढून काही ओबीसीच्या ताटात आणायचं नाही, ओबीसीच्या ताटातलं काढून काही मराठा समाजाला द्यायचं नाही. पण ओबीसीला जर कमी सवलती असतील त्या वाढवल्या गेल्या पाहिजेत का, तर वाढवल्या गेल्या पाहिजे. याकरता मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन आहे. त्यामध्ये नक्की मी या ठिकाणी चर्चा करेल आणि आमचे सर्व छगन भुजबळ जी आहे, मी आहे, पंकजाताई, सर्वच आम्ही आज कमिटीमध्ये आहोत. जर सरकारला या ठिकाणी वाटलं आम्हाला की ओबीसी नाही काही सवलती मिळाल्या पाहिजे, ओबीसी नाही काही ॲडिशनल सवलती मिळाल्या पाहिजे, मी बमणराव तायवाडेशी बोलेल, लक्ष्मण हाकेशी बोलेल, त्यांनाही चर्चा करेल आणि ओबीसींच्या सवलती कशा वाढवता येतील याचाही विचार कॅबिनेट सब कमिटीमध्ये आम्ही मांडू.